नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फरसबी आणि मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी टाकायची, छोटा 1 चमचा जिरे टाकायचं। जिरे मोहरी बघा चांगली भाजलेली आहे। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या बघा मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। कुटून घेतल्या की नाही की असं भाजीला चव छान येते। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण असं कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ही जी मिरची आहे ना कमी तिखटवाली आहे। आता ही मिरची आणि कांदा पण चांगला भाजून घेऊया। कांदा आणि मिरची बघा चांगली भाजलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचे 150 ग्रॅम ही फरसबी, स्वच्छ धुवून बघा असे बारीक कापून घेतलेले आहेत। जास्त जाड अशी फरसबी नाही, तसे कवळे कवळे आहेत बघा। कोणते पण घेतले तरी चालतील, जरासे जाड घेतले तरी चालतील आणि असे कवळ्या कवळ्या शेंगा जरी घेतल्या फरसबीच्या तरी पण चालतील। आता ह्यात काय करायचं, 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं मीडियम गॅस आहे। आता ह्यात टाकायची आपल्याला मेथीची भाजी, बघा स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळून घेतलेली आणि ही मेथीची भाजी काय कापलेली वगैरे नाही बघा, अशा पद्धतीत खुडून घेतलेली आहे। आता ह्याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहे बघा, गॅस मीडियमच आहे आपला। जरी तुम्ही तिला कापून जरी घेतली तरी चालेल, मी अशी खुडून घेतलेली आहे बघा, कवळी होते। देठं पण घेतलेली आहे ती मेथीची, कधी पण असे देठं वगैरे घेऊन खाल्ली तर चांगली असते। हवं असेल तर तुम्ही बारीक कापून जरी घेतली तरी पण चालू शकते। आता ह्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेले आहे, असं पाणी सुटतं त्याला मीठ टाकल्यानंतर। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट, तर शेंगदाणे मी भाजून मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत। अर्धी वाटीपेक्षा कमी आहेत, थोडेसे कमी घातले तरी चालतील आणि नाही जरी घातले तरी पण चालते। हे पहिले ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त असं पाणी सुटलेलं आहे पहिलंच त्याला। त्याच्यामध्ये कसं आता आपण फरसबी तर 2 मिनटं परतून पण पहिलं घेतलं होतं आणि नंतर बघा हे असं टाकल्यानंतर असं पाणी सुटले बघा भाजीला। गॅस करायचा एकदम बारीक आणि त्याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचे 1-2 मिनटासाठी। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर तुमच्या गॅसवर आहे, मीडियम गॅस, बारीक गॅस, मोठ्या बर्नेलचा गॅस, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं कसं पाणी हे अजून पण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मस्त अशी शिजली जाते हे। आणि त्यासाठी तर आपण वापलायसाठी जसं आपण फरसबी टाकले ना, मेथीची फरसबीची चव आपण शेंगदाणे मिरची ह्याचे टाकले एकामेकात चांगली मुरली पाहिजे, त्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवलं होतं। गॅस केला होता बारीक झाकण ठेवताना। आता गॅस करणार हे मोठा आणि हे जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे ना, हे आपल्याला त्याचं आटवून घ्यायचं बघा, एवढं पाणी राहिलेलं आहे ते आपण त्याचं आटवून घेऊया। 2 मिनटं बघा मी मीडियम गॅसवर असं हलवून घेतलेलं आहे, थोड्या थोड्या वेळानं असं ठेवून मस्त असं हलवून घेतलेलं आहे। फरसबी पण आपलं बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे, लगेच त्याचे तुकडे पडतात बघा, बारीक होतं। झाकून ठेवलं का नाही की मस्त शिजलं जातं आणि जास्त निबार नव्हते, कवळे कवळे होते। अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा। मेथीच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, पण हे अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, चवीला एकदम मस्त अशी लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।